वयाच्या 40 नंतर शरीराची घ्या अशी काळजी. आपल्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य असणं खूप आवश्यक असतं, कारण की कॅल्शियमचं प्रमाण जर योग्य असेल तर आपल्या शरीरातील हाडे आणि दात मजबूत राहतात. जर कॅल्शियम कमी झालं तर आपल्या शरीराला चुकून जर एखाद्या वस्तूचा धक्का लागला किंवा अपघातात मार लागला तर शरीरातील हाडे लगेच मोडू शकतात. विशेषतः सर्वच महिला व पुरुष यांनी वयाची 40 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांचे कॅल्शियमचं प्रमाण योग्य राहील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण की 40 नंतर कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या तर त्या जशाच्या तशा बाहेर पडण्याची शक्यता असते. तर त्यामुळेच कॅल्शियमसाठी काय करावं? तुम्ही जर कॅल्शियम कमी तुमच्या शरीरात असेल तर कॅल्शियमच्या गोळ्या खा किंवा खालील कोणतेही घरगुती उपचार तुम्ही करू शकता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत शरीरात व्हिटॅमिन D3 पुरेसे व योग्य प्रमाणात नाही, तोपर्यंत तुमचं शरीर बाहेरून मिळालेलं कॅल्शियम ही वापरणार नाही. त्यामुळे मिळालेलं कॅल्शियम पचवण्यासाठी व्हिटॅमिन D3ची गरज असते आणि व्हिटॅमिन D3 हे सकाळच्या सूर्यप्रकाशातून मिळतं. त्यामुळेच कॅल्शियमच्या सेवनाबरोबर दररोज सकाळचा सूर्यप्रकाश तुमच्या शरीराला कमीत कमी 15 मिनिटं मिळणं आवश्यक आहे. तरच तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढली जाते. म्हणजेच कॅल्शियम सप्लिमेंट किंवा कॅल्शियमसाठी नैसर्गिक उपाय करण्यापेक्षा 15 मिनिटं दररोज कोवळ्या उन्हात बसणं हे फार गरजेचं आहे. D3 मिळालं तरच बाहेरचं कॅल्शियम अंगाला लागू शकतं. मग आता असं काय करायचं की ज्यामुळे कॅल्शियम मिळेल? दररोज थोडे थोडे तीळ खावेत, यामुळे शरीरात कॅल्शियम वाढतं. पेरू व टोमॅटोच्या बियांमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे दररोज बियांसह पेरू व टोमॅटो खावेत. मखाना पावडर व खारीक पावडर दररोज दुधामध्ये उकळून 1 ग्लास याचं दूध प्यावं. मखाना आणि खारीकमध्ये कॅल्शियम असतं. जर किडनी स्टोनचा त्रास नसेल तर दररोज गव्हाच्या दाण्या एवढा चुरा, वरण, ताक, दही, पाणी यात मिसळून खावा. शेवग्याची भाजी खावी. शेवग्याच्या शेंगांचे सूप किंवा भाजी दर महिन्यातून कमीत कमी 10 वेळेस खावी. 6 महिन्यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर वाढेल. शेवग्याच्या शेंगा उष्ण असतात, त्यामुळे गर्भवती महिलांनी त्या खाऊ नयेत. शेवग्याच्या शेंगांच्या पानामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असतं. दररोज काबुली चणे, गूळ व शेंगदाणे खावेत. गूळ हा लालसर पांढरा खाऊ नका, केमिकल युक्त असतो. शक्यतो ऑर्गॅनिक किंवा केमिकल फ्री गुळच खावा. दररोज नाचणी आणि राजगिरा यांचं प्रमाण वाढावं. देशी गाईचं तूप व दूध खावं. पुढची टीप, कॅल्शियमची कमी हा वात विकार या प्रकारात येतं. मेथी आपल्या शरीरातील वात व कफ दूर करतं. यासाठी दररोज रात्री 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा मेथी दाणे टाकून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावं. त्यानंतर 1 तास काही खाऊ नका. मेथी दाणे जेवढे बारीक व जेवढे कडवट असतील तेवढंच चांगलं. मांसाहारी लोकांनी मटण हे अवश्य खावंच. दररोज 2 अंडी उकडून खावी. प्रचंड कॅल्शियम मिळू शकतं. रोज रात्री 1 ग्लास पाण्यात 6 ते 7 पारिजातकाची पानं अगोदर स्वच्छ धुवून नंतर ठेचून त्या पानाचा रस व चौथा त्या ग्लासभर पाण्यात उकळून ठेवावं. पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत गॅसवर ठेवावं, नंतर गॅस बंद करावा. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ते पाणी प्यावं आणि चौथा खावा. चौथ्यासह पिलं तर 7 दिवसात हाडाच्या सर्व तक्रारी थांबतील आणि चौथा गाळून फक्त पाणी पिलं तर 15 दिवस लागतील. पुढची सूचना कॅल्शियमसाठी. घाण्याचं तेल, शेंगदाणा तेल, तिळाचं तेल जेवणात वापरा. हे तेल खूपच आरोग्यही असतं. यामुळे हाडे मजबूत होतात. रिफाईंड किंवा फिल्टर्ड तेल हे याच्यापेक्षा स्वस्त जरी असलं तरी घाण्याचं तेलच स्वयंपाकात वापरण्याने हाडे मजबूत होतात, फॅट येत नाही, वजन वाढत नाही. पुढची टीप, राजगिरा व खारीक पावडर बारीक करून त्याचं डिंकासहित लाडू तयार करून घरात ठेवा. नियमितपणे त्याचं सेवन चालू करावा. पुढची टीप, दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा सफेद तीळ खावेत. दररोज 1 खाऊन पान नुसतेच धुवून खावे. पुढची टीप, सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसल्याने त्वचेखाली व्हिटॅमिन D तयार होतं, त्याने कॅल्शियम वाढतं आणि त्याचबरोबर दररोज बदामाची पावडर दुधात मिसळून प्यावं. दररोज दुधातून नाचणी सत्व किंवा शतावरी कल्प मिसळून प्यावे. दररोज मूळ आणि कडधान्य देखील खावेत. पुढचा चमत्कारी टिप्स कॅल्शियम वाढवण्यासाठी की डिंकपासून देखील मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम मिळतं. विशेषतः बाबळीचा जो डिंक आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असतं. त्यामुळे बाबळीच्या डिंकायुक्त लाडू हे घरामध्ये बनवून ठेवावे, ज्यामध्ये खारीक, खोबरं, काजू, बदाम, मेथी याचा देखील चांगल्या प्रमाणात वापर करून अगदी एक विशिष्ट फॉर्म्युलेशन बनवून घेऊन त्याचा लाडू दररोज 40 नंतर खाणं खूप गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये याचं प्रमाण वाढवा, उन्हाळ्यामध्ये याचं प्रमाण कमी करा. उन्हाळ्यामध्ये दररोज ताक प्यावं. ताक पिल्याने कॅल्शियम वाढतं. पोटामधील शरीरामधील उष्णता कमी होते. पोट साफ राहतं. शरीराची ताकद वाढते. चरबी कमी होऊन वाढलेलं वजन अगदी नियंत्रणात येण्यासाठी देखील ताक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं. पुढची टीप, गव्हाच्या दाण्या एवढा जो चुना आपण पानामध्ये खातो तो चुना घ्यायचा आहे. गव्हाच्या दाण्या एवढा तो बारीक करून घ्यायचा आहे.
त्यानंतर तो एका पाण्यामध्ये टाकून जे काय पाणी आहे, म्हणजे तो पाण्यात टाकायचा आहे ग्लासभर किंवा एक तांब्याभर पाण्यामध्ये. तो बारीक एक छोटासा एक कण घ्यायचा आहे. तो पाण्यात खाली टाकायचा आहे आणि काही तास, 1 तासभर थांबून याचं वरती एक पाणी त्या ठिकाणी येईल, तर ते पाणी प्यायचं आहे. हे पाणी 1 महिनाभर जर पिलं तर तुमची कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते आणि हाडे देखील मजबूत होतात. काही आयुर्वेदिक तज्ञ तर असंही म्हणतात, की ही हाडे या चुन्याच्या उपायाने इतकी मजबूत होतात, की तुम्ही पडले तरी देखील तुमचं हाड तुटत नाही. डोळे व्यवस्थित राहतात, केस गळणे कमी होतं. आता शक्यतो हा चुना चुनखडीचा घ्यावा. पानपट्टीवर मिळणारा जो चुना असतो त्याची गुणवत्ता कमी असते. दररोजच्या जेवणात कढीपत्त्याची 4 ते 5 पानं खाणं देखील खूप महत्त्वाचं याच्यामध्ये होऊ शकतं. कॅल्शियम वाढवण्यासाठी या वरती सांगितलेल्या उपायापैकी कोणतेही उपाय तुम्ही वापरू शकता. या व्यतिरिक्त रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण देखील 40 नंतर वाढायला सुरुवात होतं. मग याकरता तुम्ही आहारामध्ये 5 ते 6 पदार्थांचं सेवन केलं पाहिजे, ज्यामध्ये बीटरूट आहे. बीट हा असा पदार्थ आहे जो रक्त वाढवण्यामध्ये काम करतो आणि रक्ताच्या गुठळ्या बनण्यापासून रोखण्यामध्ये देखील प्रचंड मोठं काम करत असतो. दुसरी जी गोष्ट जी आहे तर ती म्हणजे लसणाच्या पाकळ्या. होय, लसणाच्या पाकळ्यामध्ये एक असा गुणधर्म असतो की जो रक्त पातळ करतो आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या त्या ठिकाणी होत नाही. तिसरी जी अतिशय चमत्कारिक गोष्ट आहे ती आहे जांभूळ. होय, हे जांभूळ हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही जांभूळ खाल्लं पाहिजे. जांभूळची पावडर खाल्ली पाहिजे किंवा जांभूळ ओरिजिनल जसं आहे तसं खाल्लं पाहिजे. या जांभळामध्ये असे काही केमिकल्स असतात की ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाही, कोलेस्ट्रॉलची लेवल देखील वाढत नाही आणि मधुमेहाचं देखील प्रमाण याच्यामध्ये कमी होत असतं. यानंतर पुढची गोष्ट आहे ॲलोवेरा, तुळशी. तर हे असे चमत्कारी पदार्थ आहेत की जे झालेल्या गाठी देखील कोॲग्युलेशन करून ते त्या ठिकाणी संपवत असतात हे पदार्थ. तर याची देखील तुम्ही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. आहारामध्ये तुम्ही एका विशिष्ट आयुर्वेदिक टॉनिकचा देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार समावेश करायचे आहेत. शक्यतो जे काही सप्लिमेंट्स त्या ठिकाणी जे मिळत आहेत किंवा मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, तर ते न वापरता तुम्ही जे आपले घरगुती उपाय आहेत त्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. कारण की 40 नंतर पुढे 50 आणि नंतर जेव्हा 60 येते, तर त्यावेळेस या काळात जर तुम्ही कुठली काळजी घेतली नाही, तर त्याचं पुढे त्या ठिकाणी मोठं रूपांतर होताना दिसतं. मोठा आजार तुम्हाला जडू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर वेळेस तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये, तुमच्या आहार पद्धतीमध्ये, तुमच्या आवडीनिवडीमध्ये, तुमच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही काही विशेष बदल केले पाहिजेत, की जेणेकरून तुम्हाला कुठलाही आजार त्यामध्ये जडणार नाही. आणि हे असे काही आयुर्वेदिक पद्धतीचे जे काही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टाकत असतो. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच असे काही आरोग्याच्या संदर्भात नवीन व्हिडिओ येतच राहतील. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे ते देखील कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.